बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्याचं काही कारण नाही, काँग्रेस उमेदवार दिला हा त्यांचा पक्षाचा निर्णय, शरद पवारांचं मत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी भरला बारामती विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज. तर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरेंचा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटेंनी भरला उमेदवारी अर्ज. प्राजक्त तनपुरेंची अखेर माघार घेतल्यानं मोकाटेंना उमेदवारी. खराचे सीडीआर कुणी आणि कसे काढले हा महत्त्वाचा मुद्दा. ज्यांनी सीडीआर काढले त्यांच्यासोबत ज्यांचे सीडीआर त्यांच्यावरही कारवाई करा, सुषमा अंधारेंची मागणी. कल्पना खरातकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, राहता न्यायालयामध्ये 4 तारखेला अर्ज केल्याची माहिती. शेतकऱ्याची लुबाडणूक आणि सावकारी प्रकरणात भोंदूसह पत्नीवरही गुन्हा. भोंदू खरात विरोधात ईडीनं फास सावळला. महाराष्ट्र सरकारच्या चौकशीच्या मागणीनंतर आर्थिक व्यवहारांची होणार चौकशी. नांदेडमध्ये 48 तासांमध्ये तब्बल 5 खून, आरोपींचा पाठलाग करताना पोलिसांकडून गोळीबार. 4 आरोपींना ठोकल्या बेड्या. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे सांगलीमधून. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. ईश्वरपूरच्या रस्त्यावरून जयंत पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी जहरी टीका केलेली आहे. इतके वर्ष मंत्री होता, एक रस्ता तुम्हाला करता आला नाही. मार्केट कमिटीवर प्रशासक आला. तुमची लुटीची सर्व साधनं आम्ही बंद पाडू, कोणालाही खायला देणार नाही. विरोधकांची लुटीची केंद्र सगळी काढून घेऊ, असं पडळकर म्हणाले. निघाल्यानंतर 1 तासामध्ये जतमध्ये जातो. इथून 1-1.5 तास फक्त मिरज मधून निघाल्याच्या नंतर नागज फाट्यावरती जायला लागत होता. आज परिस्थिती बदलली. ड्रायव्हर झोपतोय, त्याला वाटते घरात आहे का गाडीत आहे कळत नाही. एक खड्डा सुद्धा नाही रोडला. ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती उगाच तयार झाली नाही, आपल्या पार्टीने केली आहे. आज ईश्वरपूरवरनं सांगलीला येणारा रस्ता, अरे एवढे वर्ष तुम्ही मंत्री आहे, तुमच्या जिंदगीवरती थुकतो. अरे तुम्हाला रस्ता करता येत नाही, तो माझ्या पार्टीने केलाय, माझ्या नेतृत्वाने केलाय, आणि याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. साधा रस्ता तुम्ही करू शकत नाही, बदल काय करणार आहे? दुसरीकडे जळगावमध्ये गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगलंय. वतनाची जमीन खरेदीवरून दोघांमध्ये वाद सुरू झालाय. वतनाची जमीन खरेदी केली होती, तर त्यावेळी एकनाथ खडसेंनी तक्रार का केली नाही असं महाजन म्हणाले, आणि त्याला खडसेंनी प्रतिउत्तर दिलंय. पत्रामध्ये त्यांनी ही माहिती लपवली नाही, ती त्यांची आमदारकी रद्द झाली असती कोणी जर तक्रार केली असती तर. मग करा ना म्हणा तुम्ही. खडसेंनी तक्रार करावी माझी. मी कुठे डायरेक्टर आहे, कुठे लपवलेलं आहे, कुठले पैसे लपवलेले काय, त्यांनी माझी तक्रार करावी. तुम्ही आता दररोज प्रत्येक आठवड्याला तुमची SIT होते, तुमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. ते बघा, लोकांच्या जमिनी खाऊन चाललेत, महारवताच्या जमिनी खाऊन चाललेत. हायवेमध्ये जमिनी लगेच विकत घेतात कार्यकर्त्याच्या जमिनी, तिथे झाडं लावतायत, त्यात पैसे मागतायत. भोसरीच्या जमिनीमध्ये तर तुमचं काय चाललंय तुम्हाला माहिती आहे. गिरीश महाजनांनी त्यांनी घेतलेली जी महारवतांची जमीन नव्हती, महाराजची जमीन होती, ती जमीन यासाठी परत केली की त्यांनी 2 विधानसभा लढवल्या, आणि त्या दोन्ही विधानसभेच्या लढवल्यामध्ये ॲफिडेव्हिट जे असतं, निवडणूक पत्र द्यावं लागतं की माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे. त्या दोन्ही याच्यामध्ये शपथपत्रामध्ये त्यांनी ही प्रॉपर्टी लिहिली नव्हती, आणि मला हे माहीत होतं, पण त्यावेळेस मी तक्रार केली नाही. जर त्याची तक्रार केली असती की ह्यांनी आपली प्रॉपर्टी लपवली, तर त्यांचं आमदारकी रद्द झाली असती कदाचित. त्यांनी म्हटलं की तक्रार का केली नाही, करायला पाहिजे होती असं म्हणलं. आता त्यावेळेस ते आमचं बाळ होतं. यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये घेऊयात आज दिवसभरातल्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बारामती विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी यावेळी उपस्थिती लावली. बारामती म्हणजे अजितदादांचा श्वास होता, म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावल्याची भावना
सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दाखल केला. आकाश मोरेंनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केला. यामुळे सुनेत्रा पवारांना काँग्रेसचं आव्हान असेल. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीवरून सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना युबीटीनं काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसनं राज्यसभा विधानसभेच्या या जागेसाठी कुढत बसू नये असा सल्ला काँग्रेसला देण्यात आला. मित्रपक्षांशी अंतर राखणं म्हणजे संकुचितपणा असल्याचंही सामनात म्हटलं. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मुकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्राजक्त तनपुरेंची माघार पाहायला मिळाली. त्यानंतर मुकाटेंना उमेदवारी देण्यात आली. राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी खासदारकीची शपथ घेतली. शरद पवार, माया युनाते, ज्योती वाघमारे, रामदास आठवले, रामराव बडकुतेंनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. एका अज्ञात व्यक्तीनं मला फोन कॉल संदर्भात माहिती दिल्याचं अंजली दमानी यांनी म्हटलंय. तर 31 मार्चला मला एक मेसेज आल्याचंही त्यांनी सांगितलंय. यानंतर मी दातेंना डिटेल्स पाठवल्याचं म्हणत सीडीआरच्या मुद्द्यावरून त्यांनी स्पष्टीकरण दिलं. भोंदू खरात विरोधात ईडीनं फास आबळलाय. महाराष्ट्र सरकारच्या चौकशीच्या मागणीनंतर आर्थिक व्यवहारांची ही चौकशी केली जाणार आहे. शिवसेना युबीटीच्या मुंबईतील नगरसेवकांची उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतल्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये शिवसेना युबीटीची ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये उद्धव आणि आदित्य ठाकरे शिवसेना युबीटीच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय युद्धाचा फटका अंबरनाथ MIDC मधील उद्योगांना बसलाय. पीएनजी गॅसचा पुरवठा 50% घटल्यानं उत्पादनात 30% घट झाली आहे. परिणामी महिनाभरात तब्बल 1000 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 1400 कंपन्यांवर याचा परिणाम झालाय आणि निर्यातही मंदावली आहे. त्यामुळे उद्योगांकडून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जाते. इराण अमेरिका युद्धाचा थेट फटका हा मुंबईतल्या अनेक व्यवसायांना बसू लागलाय. याची झळ बेकरी व्यवसायाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बसली आहे. मुंबईतल्या अनेक बेकऱ्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. वडाळ्यातील मराठा बेकरी सध्या गॅसऐवजी डिझेलवर सुरू आहे. नागपुरात सुरू असलेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या 700 खेळाडूंना इंधन तुटवड्याचा फटका बसत असल्याचं समोर आलंय. खेळाडूंच्या जेवणासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरच उपलब्ध नसल्यानं आता केटरर्सला चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे. भिवंडीमध्ये गॅस टंचाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे केंद्र शासनाच्या विरोधात चुलीवर भाकरी भाजून आंदोलन केलं आहे. धामणकर नाका इथं चुलीवर भाकरी भाजून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि आंदोलन करून देशभरातील वाढती गॅस टंचाईची समस्या दूर करण्याची मागणी केली. आखाती देशांमध्ये होणारी कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणामध्ये घटली आहे. कांदा निर्यात करण्यासाठी कंटेनर भाड्यात देखील मोठी वाढ झाली आहे आणि त्याचा फटका कांदा दराला बसतोय. सध्या लासलगावसह सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे.